तर याच मेळाव्यादरम्यान उत्तम जानकर यांनी राजीनामा घेण्याची भूमिका घेतली आहे। त्यावर जयंत पाटील यांनी नेमका काय सल्ला दिलाय बघूया। परंतु माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्वाचा आहे। अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे। माझी आमदारकी या लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं। काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा। आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय। कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही। का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये। मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं। मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे, 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का? की स्वतः खुद्द पवारसाहेब इथं आले, या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील, पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे, ज्या ताकदीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला, जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत। त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे। फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका। राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही, पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही।